खेकड्याचे साईजवर डिपेंड असतं. अच्छा. हा खेकडा आहे ना, काय तो काय सीडचा नसतो का काय नसतो का, त्याची एक्झॅक्ट साईज असते. साईज कधी कधी खेकड्याची छोटी असते, कधी मोठी असते. एकदम मोठा खेकडा भेटला तर आपण त्याचे 4 पीस देतो. बरोबर. थोडा मिडियम भेटला तर त्याचे 5 देतो. त्याच्यापेक्षा थोडा छोटा भेटला 6 देतो. चालेल. म्हणजे क्वांटिटीज म्हणजे प्लेट वाईज हा, असं काही त्याच्यातलं हे सिस्टम नाही का एवढे. ते एक साईज नसतं ना. बरोबर. त्याचे 300 रुपये पर डिश घेतो सर आपण. एक प्लेटचे एक डिशमध्ये 2 जण खातात बरं. मॅक्झिमम. आणि पक्का म्हणजे ओरिजिनल खाणारा असतो तुम्हाला एक प्लेटमध्ये लागतो. एक प्लेट हो. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे मच्छी आणि खेकडे स्पेशल पौर्णिमा हॉटेल पैठण या ठिकाणी. खरं तर या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीनं खेकडे बनवले जातात आणि विशेष म्हणजे ताजे असतात. कारण पैठणचं जे डॅम आहे जायकवाडी धरण त्याच्या पायथ्याशीच हे हॉटेल आहे, त्यामुळं एकदम ताजं आणि रुचकर असे आपल्याला खेकडे खायला मिळतात. जाणून घेऊयात की कोणत्या प्रकारचे आहेत. दादा, सर्वप्रथम तर आपलं नाव सांगा आणि आपल्याकडे जे खेकडे येतात हे कोणत्या जातीचे असतात? नमस्कार, मी बजरंग कुंडारे, हॉटेल पौर्णिमाचे संचालक आहे. आणि खेकड्यामध्ये सर आपल्याकडं आपले डॅमचे खेकडे असतात. म्हणजे धरणात एक कॅनलमधले इकडे तिकडे खेकडे येत असतात. खेकड्याचे आपण 2-3 आयटम देता येते सर आपल्याला. खेकडा आमटी देता येते, खेकडा फ्राय देता येतो, खेकड्याचा सूप देता येतो नुसता. खेकड्यामध्ये आपण 2-3 आयटम देतो. आणि खेकडे स्पेशल ते एकदम पिवळे काळ्या पाटीचे असतात खेकडे. काळ्या पाटीचे खेकडे असतात. खेकड्याच्या डिशला खूप जास्त पसंती दिली जाते. नेमकी काय फायदे आहेत? खेकडा हा विटामिनचा आयटम आहे माझी माहिती असतो. कारण की माझ्याकडं खूपसे गेस्ट येतात, बाहेरून येतात आणि ते खेकडे स्पेशालिटीसाठी का ते खेकडा म्हणते. खेकड्याचं इतकं लाईक करतात. खेकड्याचं म्हणजे आयुर्वेदिक आहे काहीतरी खेकडा. नक्कीच. आणि मला सांगा, जसं तुम्ही सांगितलं की सूप आहे, त्याच्यानंतर फ्राय आहे, हे नेमकी बनवले कसे जातात? काय पद्धत आहे खेकडे आणल्यानंतर? खेकडा जे आहे ना, खेकडे पहिले आणायचे, त्याला साफ करायचे, एक दिवस साफ करून त्याच्यानंतर त्याला आपण जे आमटी बनवली जाते खेकड्याची. जे मोठाले पीस असतात त्याचे ते काढून ठेवायचे बाजूला. आणि जे बारीक बारीक नांगे असतात का त्याला मिक्सरमध्ये काढून गाळून घ्यायचं. आणि त्या पद्धतीनं त्याला ते बनवल्यानंतर त्याच्यात ते टाकायचं आणि ते खेकड्याची आमटी तयार होते. हां. आणि खेकडा भाजी म्हणल्यानंतर कसं असतं का अख्खे खेकडे तसेच बॉईल करायचे, त्याला भाजीमध्ये द्यायचं. त्याला खेकडा भाजी दिल्या जाते, त्याला खेकडा करी म्हणतो. आणि खेकडा फ्राय म्हणजे अख्खे खेकडे असते तसे ती फ्रायमध्ये द्यायची. हां. आणि काही खेकडे लोक खाता येत नाही, काही खाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि खेकडा शोकिंग असतो. मला तोच प्रश्न विचारत होता की खायची पद्धत नाही. हां, खायची पद्धत अशी आहे त्याची, जे एक्सपर्ट आहे त्यांना सांगायची गरज नाही पडत. आणि जे काही नवीन असले ना, मग ते म्हणले यार मला हे लई प्रॉब्लेम येतो चावायला त्याला. मग त्या गोष्टी कशा असतात, त्याला आहे ना पूर्णपणे मिक्सरमध्ये काढून पूर्ण चाळून घेऊन त्याचं वरचं कवर वगैरे त्याला पूर्ण एकदम बनवून त्याला सूप टाईप, जसं का आपण शेंगदाणं पिठलं खातो का त्या टाईप त्याला बनवून द्यायचं. म्हणजे तिचं विटॅमिन पूर्ण त्याच्यात मिळतो 100%. आणि फ्राय करून आपण जेव्हा देतो त्यावेळेस खाण्याची जी पद्धत आहे ती कशी खावं लागते, काय सांग? ते आता तुम्हाला मी तर काय सांगितलं की ॲक्च्युली विषय काय माहिती का, ते त्याला सगळ्या गोष्टीची फिलिंग सोडून द्यावं लागते. की मी ड्रीम घेऊन आलो खेकडा खायचा. खेकडा खाताना काय कुठलाच विचार नाही करायचा की आपल्या समोर कोण बसेल किंवा त्याला काय बिंदास चावायचं त्याला. जसं आपण शेवग्याची शेंग जो खातो का त्याची चावून खायची, फेकून द्यायचं. त्याला जितकं रस मिळायला गेला तेवढा रसच बढिया असतो त्याचा. बाकी त्याच्यात खाण्यासारखं काही विशेष नसतो. नक्कीच. आणि यामध्येच आपण खेकडा भाजी असेल, सूप असेल, फ्राय असेल, यामध्ये सगळ्यात पौष्टिक नेमकी कोणतं कंटेंट असतं की कोणतं खाल्ल्यानंतर किंवा लोकांना ते आवडतंय, काय सांगा? नाही, 99% तर लोक म्हणजे खाणारे एक्सपर्टच असतात. खेकडा जे लाईक करतो ना त्यांना माहितीच असतं ते खाण्याचं. आणि जे नवीन असतात किंवा आम्हाला मग खेकडा खायचाच आहे, मग त्या पद्धतीनं आपण त्यांना जाऊन टेबलवर सांगतो, साहेब तुम्ही असं नाही असं खा तसं खा. आम्ही सांगत असतो, प्रत्येक गोष्टी सांगत असतो. आणि खाल्ले ते मग कोणाला खाता येतो आपण दाखवायचं थोडंसं, बाकी काय अडचण. एका प्लेटमध्ये किती खेकड्यांची क्वांटिटी येते आणि त्यासोबतच काय रेट आहे? कसं असतं, खेकड्याचे साईजवर डिपेंड असतं. हां. खेकडा आहे ना, काय तो काय सीडचा नसतो का काय नसतो का, त्याची एक्झॅक्ट साईज असते. साईज कधी कधी खेकड्याची छोटी असते, कधी मोठी असते. एकदम मोठा खेकडा भेटला तर आपण त्याचे 4 पीस देतो. थोडा मिडियम भेटला तर त्याचे 5 देतो. त्याच्यापेक्षा थोडा छोटा भेटला 6 देतो. म्हणजे क्वांटिटीज म्हणजे प्लेट वाईज हां. असं काही त्याच्यातलं हे सिस्टम नाही का एवढे. ते एक साईज नसतं ना. कारण की तो नॅचरली आयटम आहे ना,
तो काही कुठल्या सीडमध्ये तयार झालेला नाही का काय आपण ते गोड्या पाण्यातला आहे गोड्या विशेष पाण्यातलं विशेष म्हणजे त्याच्यामुळे त्याची हो. साईज ते कमी जास्त. रेट काय आहे ते त्याचे 300 रुपये पर डिश घेतो सर आपण. एक प्लेटचे डिश, एक डिशमध्ये 2 जण खातात बरं मॅक्झिमम. आणि पक्का म्हणजे ओरिजिनल खाणारा असतो तुम्हाला एक प्लेटमध्ये लागतो. एक प्लेट हो नक्कीच. हां. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जी खेकड्यांची डिश आहे ती बघितलेली आहे की कशी बनवली जाते, त्यासोबत ती खाण्याची पद्धत नेमकी काय आहे आणि रेट काय आहे. तर तुम्ही या रस्त्यावरून कधी प्रवास करत असाल आणि पैठण नगरी फिरण्यासाठी आला असाल किंवा आशिया खंडातील मातीचं धरण जे आहे सर्वात मोठं ते बघण्यासाठी आला असाल तर या ठिकाणी या, कारण त्याच मातीच्या धरणातले हे खेकडे आहेत. एकदा खाऊन बघा, तुम्हाला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर मित्रपरिवारापर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून तुमच्या मित्राला देखील ह्या हॉटेलमधील डिशचा आनंद घेता येईल. चला तर धन्यवाद.